नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी. आपल्या आयुष्यात अनेकदा असं होतं की आपल्यासमोर खूप मौल्यवान गोष्टी येतात, पण आपण त्यांची खरी किंमत ओळखत नाही. कारण त्या गोष्टींचं महत्त्व समजण्यासाठी फक्त डोळे असणं पुरेसं नसतं, तर समज आणि जाण असणं गरजेचं असतं. आजच्या धावपळीच्या जगात आपण ज्ञान, संस्कार आणि भक्ती यांसारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, आणि मग जेव्हा त्या गोष्टींचं महत्त्व समजतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संत तुकाराम महाराजांचा आजचा अभंग आपल्याला याच गोष्टीची जाणीव करून देतो. या अभंगात ते अतिशय सोप्या उदाहरणांतून सांगतात की प्रत्येक गोष्ट प्रत्येकासाठी नसते. ज्याच्यात पात्रता आहे तोच त्या गोष्टींचा खरा अर्थ समजू शकतो. म्हणून हा अभंग फक्त ऐकू नका, तर मनापासून अनुभव घ्या, कारण हा विचार तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतो. अभंग 258. सोचनाईचे ताट क्षिरीने भचरले, भक्षावया दिले श्वाना लागशी. मुक्ता फळहार खराचस घातला, कस्तुरी सुकराला पोज चवली. वेदपरायण बहिरा सांगे ज्ञान, तया ईची ते खुण काय जाणे. तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे. ओळ 1. सोचन्यायीचे ताट क्षिरीने भचरले, भक्षावया दिले श्वाना लागशी. या ओळीत संत तुकाराम महाराज एक अत्यंत प्रभावी आणि विचार करायला लावणारा दृष्टांत देतात. ते म्हणतात की जर आपण अत्यंत सुंदर, स्वच्छ आणि पवित्र ताटामध्ये दुधासारखं पौष्टिक आणि शुद्ध अन्न भरलं आणि ते खाण्यासाठी कुत्र्याला दिलं, तर त्या कुत्र्याला त्या अन्नाचं महत्त्व कळणार नाही. इथे ताट आणि क्षीर म्हणजेच दूध हे पवित्रता, समृद्धी आणि उच्च मूल्य यांचं प्रतीक आहे. म्हणजे जीवनातील चांगले विचार, ज्ञान, संस्कार आणि आध्यात्मिक संपत्ती यांना इथे क्षीर म्हणून दाखवलं आहे. पण श्वान म्हणजेच कुत्रा हा अशा गोष्टींची किंमत न ओळखणाऱ्या व्यक्तीचं प्रतीक आहे. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीकडे कितीही चांगल्या गोष्टी दिल्या, जसे की ज्ञान, मार्गदर्शन किंवा चांगले संस्कार, पण जर त्या व्यक्तीत त्यांना समजून घेण्याची क्षमता नसेल, तर त्या सगळ्या गोष्टी वाया जातात. आजच्या काळातही आपण हे खूप वेळा पाहतो. एखाद्या विद्यार्थ्याला उत्तम शिक्षक मिळतो, चांगलं शिक्षण मिळतं, पण तो त्याची कदर करत नाही. किंवा एखाद्याला आयुष्यात चांगले सल्ले दिले जातात, पण तो त्याकडे दुर्लक्ष करतो. या ओळीचा मुख्य संदेश असा आहे की मूल्यवान गोष्टींची किंमत ओळखण्यासाठी योग्य मन आणि समज असणं खूप आवश्यक आहे. आपण स्वतःला हा प्रश्न विचारायला हवा, आपल्याला मिळणाऱ्या चांगल्या गोष्टींची आपण खरंच कदर करतो का? ओळ 2. मुक्ता फळहार खराचस घातला, कस्तुरी सुकराला पोज चवली. या ओळीत संत तुकाराम महाराज आणखी एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात की जर एखाद्या गाढवाच्या गळ्यात मोत्यांचा हार घातला किंवा डुकराला कस्तुरीचा सुगंध दिला, तरी त्यांना त्या गोष्टींचं महत्त्व कळणार नाही. मुक्ता फळहार म्हणजे मोत्यांचा हार, जो अत्यंत मौल्यवान, सुंदर आणि दुर्मिळ असतो. कस्तुरी हा एक अत्यंत सुगंधी आणि महाग पदार्थ आहे. पण खर म्हणजे गाढव आणि सुकर म्हणजे डुक्कर ही अशी प्राणी आहेत ज्यांना या गोष्टींची किंमत कळण्याची क्षमता नसते. या उदाहरणातून तुकाराम महाराज सांगतात की मूल्यवान गोष्टी योग्य व्यक्तीकडेच दिल्या पाहिजेत, कारण ज्याला त्याची किंमत कळत नाही त्याच्यासाठी त्या गोष्टी निरर्थक ठरतात. आजच्या जगातही हे खूप लागू पडतं. एखाद्या व्यक्तीला कितीही चांगली संधी दिली, कितीही मोठं ज्ञान दिलं, पण जर त्याच्याकडे त्याची जाण नसेल, तर तो त्या गोष्टींचा योग्य उपयोग करू शकत नाही. ही ओळ आपल्याला शिकवते की प्रत्येक गोष्टीसाठी पात्रता आवश्यक असते. योग्य गोष्ट योग्य व्यक्तीकडेच दिली पाहिजे आणि आपल्यात त्या गोष्टींची किंमत ओळखण्याची समज असली पाहिजे. ओळ 3. वेदपरायण बहिरा सांगे ज्ञान, तया ईची ते खुण काय जाणे. या ओळीत संत तुकाराम महाराज ज्ञान आणि ग्रहण क्षमता याबद्दल अतिशय खोल विचार मांडतात. ते म्हणतात की जर एखादा विद्वान माणूस वेदांचं ज्ञान एखाद्या बहिऱ्या व्यक्तीला सांगत असेल, तर त्या व्यक्तीला ते ऐकूच येणार नाही. त्यामुळे त्याला त्याचा काहीही उपयोग होणार नाही. वेदपरायण म्हणजे वेदांचा अभ्यास केलेला विद्वान आणि बहिरा म्हणजे बहिरा, जो ऐकू शकत नाही. या उदाहरणातून तुकाराम महाराज सांगतात की ज्ञान देणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते ग्रहण करण्याची क्षमता असणंही महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला ऐकायची तयारीच नसेल, समजून घेण्याची इच्छा नसेल, तर त्याला कितीही मोठं ज्ञान दिलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. आजच्या काळातही आपण पाहतो, अनेक वेळा लोकांना योग्य सल्ला दिला जातो, पण ते ऐकत नाहीत. त्यांना बदलायची इच्छा नसते, त्यामुळे त्यांचं नुकसान होतं.
या ओळीचा मुख्य अर्थ असा आहे की फक्त ज्ञान देणं पुरेसं नाही, ते स्वीकारण्याची तयारी असणं खूप गरजेचं आहे. आणि जिथे ग्रहण क्षमता नाही तिथे ज्ञान वाया जातं. ओळ 4. तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे. या शेवटच्या ओळीत संत तुकाराम महाराज संपूर्ण अभंगाचा सार सांगतात. ते म्हणतात की ज्याच्याकडे समज आहे, ज्याचं मन तयार आहे, तोच या सगळ्या गोष्टींचा खरा अर्थ समजू शकतो. भक्ती इथे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भक्ती म्हणजे फक्त देवाची पूजा नाही, तर मनाची शुद्धता, नम्रता आणि शिकण्याची तयारी आहे. ज्या व्यक्तीत भक्ती असते तो माणूस अहंकार सोडून ज्ञान स्वीकारतो. तुकाराम महाराज सांगतात की भक्तीमुळे माणूस त्या स्तरावर पोहोचतो जिथे तो ज्ञान, संस्कार आणि चांगल्या गोष्टींचं खरं महत्त्व ओळखू शकतो. आजच्या काळात आपण खूप माहिती मिळवतो, पण खरी समज कमी असते, कारण आपण मनापासून त्या गोष्टी स्वीकारत नाही. या ओळीचा संदेश असा आहे, खरी समज ही फक्त बुद्धीने नाही तर भक्तीने येते. नम्रता आणि श्रद्धा यामुळे ज्ञानाचा खरा अर्थ समजतो, आणि ज्याचं मन तयार आहे तोच जीवनातील चांगल्या गोष्टींचा खरा लाभ घेतो. मित्रांनो, आयुष्यात मिळालेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीची कदर करा, कारण त्या प्रत्येकासाठी नसतात. स्वतःला योग्य बनवा, मन तयार ठेवा आणि ज्ञान, भक्ती आणि चांगले विचार यांचा स्वीकार करा. अशाच सुंदर अभंगांसाठी सबस्क्राईब करा ज्ञानाचे शिबिर. रामकृष्ण हरी.